नमस्कार मंडळी, मी पंढरा ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. आता नुकताच निवडणुकीचा हंगाम सुरू झालेला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या येत्या 31 जानेवारीच्या आत घेण्यात याव्या असे आदेश न्यायालयाने दिल्याने निवडणूक आयोग कामाला लागलेला आहे आणि राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. सर्वत्र आता निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. दिवाळीचे फटाके आणि निवडणुकीची धामधूम सोबतच सुरू होणार आहे. महापालिका आणि स्थानिक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी महायुतीने कंबर कसलेली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. हे सर्व पक्ष एकत्र येणार आहेत का? राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणार आहेत का? हेही चर्चेचे विषय होत आहेत. एकीकडे राज ठाकरे यांना सोबत घेण्यात काँग्रेस विरोध करते. नवीन भिडो आपल्या महाविकास आघाडीमध्ये नकोय असे काही काँग्रेसचे नेते बोलत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे. कालच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेत मतदार याद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे महाविकास आघाडी हा जनतेच्या प्रश्नावर लढण्याऐवजी, आत्मविश्वासाने महायुतीच्या विरोधात बोलण्याऐवजी इतर बाबीकडे लक्ष देत आणि अंतर्गत वाद समोर आणत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही मस्करीचा विषय ठरतोय का, अशी एक चर्चा आता सुरू झालेली आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान जे झालं ते मान्य केलं, मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव महाविकास आघाडीला पचवता आला नाही आणि मतमेट्यामध्ये घोळ झाला असा आरोप केला. मात्र आता निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत मतदान याद्यामध्ये घोळ आहे आणि ही निवडणूक तुम्ही 6 महिने पुढे ढकला. अगोदर यापूर्वी महाविकास आघाडीचे नेते महायुतीला चॅलेंज करत होते की तुम्ही निवडणूक का घेत नाही, निवडणूक घेण्यासाठी का घाबरता, असं बोलत होते. मात्र आता तेच नेते पुन्हा राज्य शासनाने, निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. आरक्षणाची सोडत सुरू आहे, तर महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत 6 महिने पुढे ढकला. त्यामुळे हा महाविकास आघाडी ही त्यांच्याच वागण्याने मस्करीचा विषय ठरतोय का, असा एक सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी, शरद पवार गट असो, मनसे असो, उद्धव ठाकरे शिवसेना गट असो, या सर्वच नेत्यांनी एकत्र येत महायुतीच्या ज्या अजेंडा आहे त्याच्या विरोधात रान उठवणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. महायुती सरकारने मोठं पॅकेज जाहीर केलेलं आहे, मात्र राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. शेतकऱ्याला अद्यापही मदत मिळालेली नाही. कर्जमाफीचं आश्वासनही महायुती सरकारने दिले होतं, देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं होतं, मात्र ते आश्वासनही देवेंद्र फडणवीस सरकारने पाळलं नाही. आणि आता ही तुटपुंजी मदत जी जाहीर केलेली आहे ती काही शेतकऱ्यांना मिळाली असली तरी दिवाळीपूर्वी ही शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे, ती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीने महायुती सरकारला, महायुतीच्या नेत्यांना कोंडीत पकडणं अपेक्षित असतानाच ते इतर मुद्द्यांना हात घालत स्वतः मस्करीचा विषय ठरत आहे. दुसरीकडे राज ठाकरे हे काँग्रेससोबत जाणार का, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. राज ठाकरेसोबत उद्धव ठाकरे हे राजकीय युती करणार का, याच्या संदर्भातही अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. मराठीच्या मुद्द्यात दोन्ही भाऊ एकत्र आले, मात्र राजकीय निवडणुका ज्या आहेत ते एकत्र लढणार आहेत का हे अद्यापपर्यंत जाहीर केलेलं नाही. त्यामुळे या महाविकास आघाडीमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय.
चारही पक्षाच्या नेत्याचे चार बाजूने तोंड असल्यामुळे आणि एकमेकाच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सक्सेस होईल की नाही असा एक प्रश्न यामुळे पडतो. कारण महाविकास आघाडी ही ज्याप्रमाणे महायुती ही आत्मविश्वासाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत, त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या बाजूने होताना दिसत नाही. त्यांचा ताळमेळ लागत नाही आहे. चौघंही एकत्र येऊन याबाबत निर्णय घेत नाही आहे. निवडणुका ह्या पुढं ढकलण्याच्या जी मागणी आहे ती अत्यंत चुकीची आहे. कारण गेल्या 5 ते 9 वर्ष झाले तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका झालेल्या नाहीत. सर्व कारभार महापालिका आणि जिल्हा परिषदेचा कारभार हा गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या भरोशावर सुरू आहे. असं असतानाच या निवडणुका पुन्हा पुढं ढकलाव्यात हा विषय थोडा जनतेलाही पटलेला नाही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना तो कसा पटला हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे महाविकास आघाडीने आता मतदानाचा याद्यांचा घोळ या संदर्भात बाता न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे, ते तुम्ही पाळलं का? अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे का? या संदर्भात बोलणं अपेक्षित असताना महायुतीचे नेते मात्र दुसऱ्याच बाजूला बोलत आहेत, दुसऱ्याच मुद्द्याला हात घालत आहेत. त्यामुळे जनतेवरही महायुतीचा विश्वास हा पक्का बसताना आपल्याला दिसत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणामुळं महायुतीला फटका बसला आणि महाविकास आघाडी ही जोमात निवडून आली. मात्र महायुतीने हे वातावरण चेंज करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आणि महाविकास आघाडीच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास विधानसभेच्या निवडणुकीला महायुतीने हिरावून घेतला असं म्हणता येईल. कारण केवळ एका लाडकी बहीण योजनेमुळं लाडकी बहिणीच्या खात्यावर महायुतीने निवडणुकीच्या अगोदरच 7,000 10,000 हजार रुपये जमा केले आणि या लाडली बहिणीने महायुती सरकारला निवडणुकीत अच्छे दिन आणले, भरघोस मतदान केलं आणि महायुती मोठ्या संख्येने प्रचंड बहुमताने विरोधी पक्ष महाराष्ट्रात उरलाच नाही. अशा परिस्थितीमध्ये ही महायुती पुन्हा निवडून आली. लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसलेला असतानाही महायुतीने कोणताही मतदान यादीमध्ये घोळ आहे का किंवा त्या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये घोळ आहे का या संदर्भात बाता न करता आपल्याला कशा निवडणुका जिंकता येईल या दृष्टिकोनातून या महायुतीतील जे काही 3 नेते आहेत, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी काम केलं आणि आपल्याला जास्तीत जास्त लोक निवडून आणण्याचं टार्गेट त्यांनी ठेवलं आणि निवडून आणले. त्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही महाविकास आघाडीमध्ये तशा प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही आहे. अद्यापर्यंत ही जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे इच्छुक समोर येत नाहीत, तर महायुतीचे इच्छुक मोठ्या संख्येने वाढत आहेत. एकेका प्रभागामध्ये गणामध्ये डझन इच्छुक महायुतीकडून दिसत आहेत. तशी परिस्थिती महाविकास आघाडीकडे नाही. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यामध्येच अद्यापर्यंत ताळमेळ लागलेला आहे. तेच विविध निवडणूक आयोगाला भेटून जे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे की मतदान याद्यामध्ये घोळ आहेत आणि मशीदचा वापर न करता इतर पद्धतीने मतदान घ्यावे, हे महाराष्ट्राच्या जनतेला पटेल का? आणि हे पसनी पडेल का की तुम्ही लोकसभेला मान्य करता, विधानसभेला आरोप करता, स्थानिक स्वराज्य संस्थेला आरोप करता? त्यामुळे लोकांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भिडलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. तेव्हाच महायुतीचं सरकार महाविकास आघाडीला देशात आणि राज्यात घालता येईल. केवळ न पडणारे आरोप करून महायुतीचं सरकार हे जाणार नाही.
हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की महाविकास आघाडीत सावळा गोंधळ सुरू आहे का? महाविकास आघाडीचे नेते जे करतायत तो मस्करीचा विषय ठरतो का? आणि महायुती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लागली का? सोहळ्याच्या तयारीत महायुतीतील पक्ष आहेत का? महाविकास आघाडीमध्ये तिन्ही चारी पक्ष येऊन लढण्याची त्यांची तयारी आहे, मात्र त्यांच्यामध्ये ताळमेळ दिसतो का? त्या दृष्टिकोनातून त्यांची तयारी सुरू आहे का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.